हॅलो फ्रेंड, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं मॅथचं चॅप्टर नंबर 2चं प्रॅक्टिस सेट नंबर 12। ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण प्रॅक्टिस सेट घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आपल्याला काय दिलं आहे, फाइंड द एचसीएफ। आता एचसीएफ म्हणजेच काय असते, हायेस्ट कॉमन फॅक्टर। ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर। बघा आपण एक्झाम्पलमधून तुम्हाला समजून जाईल। फर्स्ट एक्झाम्पल लिहिलं आहे 25 40। आता आपण याच्या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये फॅक्टर कसे काढायचे ते शिकलो। ठीक आहे, तसेच सेम फॅक्टर काढून याचे आपल्याला एचसीएफ काढायचा, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं। ठीक आहे, आता 25चे आणि 40चे फॅक्टर काढावं लागतील। बघा कसे काढते तर। ठीक आहे, तर 25 बघा 2च्या टेबलमध्ये येते का। आधी काय करायचं, सर्वात लहान नंबरपासून सुरुवात करायची। 2च्या टेबलमध्ये येते का 25, नाही येत। 3च्या नाही येत, 4च्या नाही येत, मग नंतर कशात येते 5 टेबलमध्ये किंवा डिव्हिजिबल, म्हणजेच त्या नंबरने डिवाइड होऊ शकते का। तर 2नी 25 डिवाइड होते का कम्प्लिटली, नाही होत, म्हणून 5नी केलं। 5 5 जा 25। आता 5 परत कशाने होते, 2नी किंवा 3नी होते का, नाही होत, तो पण कशाने होते 5नीच होते। 5 1 जा 5। ठीक आहे, आता 40चे फॅक्टर करून घेऊया। काय देईल 40चे फॅक्टर। आता 40 बघा 2ने होते का डिव्हिजिबल, यस होते। 2 2 जा 4 आणि 0 20, 2 20 जा 40 येते। ठीक आहे, म्हणजेच 2ने करू शकतो आपण याला। 5 पर्यंत जायची गरज आहे का, नाही। काय आलं 20। हे बघा तुम्ही याचं क्रॉस मल्टिप्लाय करून पण चेक करू शकता। 2 2 जा 4 आणि 0 40 येते। तर परत 20 2ने होते का, यस होते। 2 10 जा 20, परत 10 होते का 2नी, यस। 2 5 जा 10। आता बघा 5 होते का 10 2नी, डिव्हिजिबल होते का, नाही होत, मग 5 कशाने करावं लागेल, 5नीच करावं लागेल। 5 1 जा 5। ठीक आहे, हे झाले याचे फॅक्टर दोन्ही याचे। ठीक आहे, आता बघा आपण हे आणखी एक तुम्हाला मेथड सांगते। बघा दोन्ही नंबरला आपण सेम फॅक्टराइज करू शकतो। बघा 25 आणि 40। आता 25 आणि 40 एकाच कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे। 2नी 25 होत नाही, 40 होते पण 25 होते का, नाही। 3नी पण दोन्ही नाही होत, 4नी होतात का, नाही। पण हे दोन्ही नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात किंवा कोणत्या नंबरने डिव्हिजिबल होतात, 5नी। काय 5 5 जा 25 आणि 5 8 जा 40। आता परत 5 आणि 8 कोणत्या नंबर एका नंबरने डिव्हिजिबल होतात का किंवा टेबलमध्ये येतात का, नाही येत। ठीक आहे, म्हणून हे असंच राहू देऊ। बघा आता इथं एचसीएफ कसा काढायचा, 25चे फॅक्टर लिहून घेऊ आधी। काय आले 5 मल्टिप्लाय बाय 5, 5 मल्टिप्लाय बाय 5। आणि 40चे फॅक्टर काय आले आपले, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5। आता आपल्याला काय करायचं आहे, जे कॉमन आहेत त्यांना काय करायचं आहे, राऊंड। इथं 5 आहे 25मध्ये आणि इथं पण एक 5 आहे, म्हणजेच एचसीएफ काय येईल आपला, एचसीएफ इज 5। ठीक आहे, आता इथं एचसीएफ काय आला, इथं पण काय येईल 5 लिहिलंच आहे। तुम्ही या मेथडनेही करू शकता किंवा या मेथडनेही करू शकता, जे इझी जाईल ती मेथड आपण करायची। ठीक आहे, बघा सेकंड नंबर दिला आहे 56 32। चला आपण आता याचे काय करून घेऊया, फॅक्टरायझेशन करून घेऊया। आधी कशाचे करू, 56चे। ठीक आहे, आता बघा 56 कशाने डिव्हिजिबल आहे, 2ने होईल का, यस होते, कारण याचे 1 युनिट प्लेसला काय 6 आहे। ज्याच्या पण युनिट प्लेसला 2 0 2 4 6 8 हे नंबर असतील, तो काय असतो 2ने डिव्हिजिबल असतो। आपण हे डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये बघितलेलं आहे। बघा आता 2ने डिवाइड होतो, 2 4 जा 2 2 जा 4, पंधराला 2 8 जा 60। परत 2ने होते 2 2 1 जा 2 2 4 जा 8। परत 14 पण काय 2ने होते, 2 7 जा 14। आता 7 2ने होते का, नाही होत। 7 दुसऱ्या कोणत्या नंबरने होत पण नाही, कारण प्राईम नंबर आहे। 7 7 जा 1, 7 कशाने होते 7नेच होते। तर बघा 32चे फॅक्टर करून घेऊया।
काय येतील 32चे फॅक्टर? 2ने डिव्हिजिबल आहे का? यस. 2 1 जा 2, 1 झाला 2 6 जा 12. परत 16 पण 2ने होते, 2 8 जा 16. परत 8 पण 2ने होते, 2 4 जा 8. परत 2ने केलं तर 2 2 जा 4 आणि 2 कशाने होते? 2नेच होते, 2 1 जा 2. आता फॅक्टर लिहून घ्या. 56चे काय फॅक्टर आले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7 आणि 32चे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 5 टाइम 2 आला. ठीक आहे. आता HCF काढायचं आपल्याला. जे कॉमन आले त्याला काय करायचं? सर्कल. इथे एक 2 आहे, इथे एक. बघा HCF जो कॉमन आहे दोघांमध्ये सेम आहे. ठीक आहे. त्याला सर्कल केलं पण एकदा लिहायचं. हा 2 लिहिला मी एकदा. तर बघा इथं पण 2 आहे आणि हा 2 आहे. इथं पण एकदा 2 लिहिला. हा 2 आहे, हा 2 आहे. ठीक आहे. आता 7 आहे का? किंवा 2 पण नाही आहे. म्हणून HCF काय येईल? 2 2 जा 4, 4 2 जा 8. म्हणजेच HCF काय येईल? 56 आणि 32चा 8. ठीक आहे. बघा थर्ड नंबर दिला आहे 40 60 75. चला फॅक्टर करून घेऊया. आधी कशाचे करायचे? 40चे, नंतर 60 आणि नंतर 75. बघा 42ने डिव्हिजिबल आहे. यस. काय येईल? 20. परत 20 पण 2ने डिव्हिजिबल आहे. 2 10 जा 20. परत 2 5 जा 10 आणि 5 कशाने होते? 5नेच होणार आहे. 5 1 जा 5. 60 बघा 2ने डिव्हिजिबल आहे. 2 3 जा 6 आणि 0. परत 30 पण 2ने डिव्हिजिबल आहे. 1 2 15 जा 30 येते. तर 15 2ने डिव्हिजिबल होते का? नाही होत. 3ने होईल का? यस. 3 5 जा 50. आता 5 3ने होत नाही, मग 5 कशाने करावं लागेल? 5 1 जा 5. तर 75 2ने होईल का? कारण इथं युनिट प्लेसला काय 5 आहे. 2ने होईल का? नाही. 3ने होईल का? बघा 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1 राहिला 3 5 जा 15 झालं. परत आता बघा 25 होते का? 3ने नाही. कशाने करावं लागेल? 5ने. 5 5 जा 25 आणि 5 कशाने करावं लागेल? 5नेच. 5 1 जा 5. चला फॅक्टर लिहून घेऊया. 40चे फॅक्टर काय आले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. 60चे फॅक्टर काय आले आपले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 आणि 75चे फॅक्टर बघा काय आले? 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. तर HCF काढायसाठी काय करावं लागेल? तिघांमध्ये पण जो आता आपल्याला आधी 2 डिजिट दिले होते, आता 3 डिजिट दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करावं लागेल? तिन्ही नंबरमध्ये जो एक कॉमन फॅक्टर आहे तेच घ्यावं लागतील. बघा इथं 2 आहे, 2 आहे, पण इथं आहे का 75मध्ये 2? नाही. आता बघा इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. अजून कोणता नंबर आहे का? इथं 3 आहे, इथं 3 आहे, पण 40च्या फॅक्टरमध्ये 3 आहे का? नाही. मग 3 घेऊ शकतो का? नाही. तिघांमध्ये पण जो एक कॉमन असेल तोच घ्यायचा. 5 आहे म्हणजे HCF पण किती येईल? फक्त 5. बघा फोन नंबर दिलेला आहे 16 आणि 27. चला 16चे फॅक्टर करून घेऊया. 16 2ने डिव्हिजिबल आहे. 2 8 जा 60. परत 8 पण आहे. 2 4 जा 8, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. 27 बघा 2ने डिव्हिजिबल आहे का? नाही. डायरेक्ट कशाने करावं लागेल? 3ने. 3 9 जा 27. परत 9 पण 3ने आहे. 3 3 जा 9 आणि 3 कशाने करावं लागेल? 3 1 जा 3. ठीक आहे. आता बघा फॅक्टर लिहून घेऊया. 16चे फॅक्टर काय आले? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आणि 27चे फॅक्टर काय आले? 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे. आता बघा कॉमन फॅक्टर आहे का कोणता? कोणताच कॉमन फॅक्टर नाही आहे. मग काय येईल? काय लिहायचं? देअर इज नो कॉमन फॅक्टर. कोणता कॉमन फॅक्टर नाही आहे म्हणजे ते कोणतं कॉमन फॅक्टर असेल? मग 1 म्हणजे HCF काय येईल आपली? 1. ठीक आहे. बघा 5 नंबरचं दिलं आहे 18 32 48. तिघांचे फॅक्टर काढायचं आहे आणि त्यांचं आपल्याला काय काढायचं आहे? HCF काढायचं आहे. ठीक आहे. 18चे फॅक्टर काय येतील? 18 2ने डिव्हिजिबल आहे. 2 9 जा 18. पण 9 2ने डिव्हिजिबल आहे का? नाही. मग कशाने करावं लागेल? 3ने. 3 3 जा 9. आता 3 पण 3ने डिव्हिजिबल आहे. 3 1 जा 3. हे झाले 18चे फॅक्टर. 32चे फॅक्टर काय येतील? 2ने डिव्हिजिबल आहे. 2 1 जा 2,
1 राहतं 2 6 जा 12, परत 2 2 8 जा 16, परत 2 2 4 जा 8, 2 2 2 जा 4 आणि 2 कशाने होईल 2 2 1 जा 2. ठीक आहे. आता 48चे बघा 2 करावं लागतील. 2 2 जा 4, 2 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. 24 पण कसे येतील 2 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 करावं लागेल 12ला, 2 6 जा 12, परत 2 3 2 जा किंवा 2 3 जा 6. 3 2 होते का नाही, म्हणजे 3 1 जा 3. ठीक आहे. आता याचे फॅक्टर लिहून घेऊ आपण. 18चे फॅक्टर काय आले 2 × 3 × 3. 32चे फॅक्टर आले 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2, 5 टाइम 2. आणि 48चे फॅक्टर काय आले 2 × 2 × 2 × 2 × 3. तर बघा एस सी एफ काय येईल. एस सी एफ म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे तिघांमध्ये पण जो कॉमन आहे तो असा फॅक्टर. ठीक आहे. आता बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, तर इथं 3 आहे, इथं 3 नाही आहे, इथं आहे, हिच्यामध्ये नाही आहे म्हणून घेऊ शकतो का नाही. मग आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर काय देईल फक्त 2. बघा 6 नंबर काय दिलेला आपल्याला 105 आणि 154. ठीक आहे. त्याला फॅक्टराइज करूया. 105ला 2 डिव्हिजिबल होईल का नाही. 3 बघा होते का 3 3 जा 9, 3 3 जा 9, 1ला 3 5 जा 50. ठीक आहे. तर 35 3 होते का नाही होत, कशाने होईल 5 3 7 जा 35. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा नंबर आला की आपलं आन्सर बरोबर आहे समजायचं, म्हणजे 7 5 जा 35. ठीक आहे. तर 7 5 ने होत नाही, म्हणजे 7 कशाने करावं लागेल 7 7 1 जा 7. आता 154 2 करून बघते काय येईल 2 7 जा 14, 1ला आणि 2 7 जा 14. आता 77 बघा 2 4 कशाने होईल का नाही, हा डायरेक्ट होतो 7 कशाने 7 1 जा 7, 7 1 जा 7. आता 11 कशाने होईल 11 इज अ प्राईम नंबर, तो कशाने होईल फक्त त्याच नंबरने 11 1 जा 11. ठीक आहे. तर फॅक्टर लिहून घेऊया. 105 काय येईल 3 × 5 × 7 आणि 154चे फॅक्टर काय आले 2 × 7 × 11. तर एस सी एफ काय येईल काय आहे दोघांमध्ये पण कॉमन, हा फक्त 7 एक कॉमन आहे, म्हणजे एच सी एफ येईल आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 7. ठीक आहे. बघा 7 नंबरचं काय दिलेलं आहे 42 45 48. ठीक आहे. तर 42चे फॅक्टर करून घेऊ आपण. 2 डिव्हिजिबल आहे 2 2 जा 4, 2 1 जा 2, 21. दॅट 21 2 होत नाही 3 होईल 3 7 जा 21. आता 7 पण कशाने होते फक्त 7 कारण 7 इज अ प्राईम नंबर. आता 45 कशाने होईल 3 होते बघा 3 1 जा 3, 15ला 3 5 जा 50. 15 कशाने होते 3 होते 3 5 जा 15. आता 5 कशाने होते 3 होत नाही म्हणून 5 1 जा 5. 48 2 2 2 जा 4, 2 2 4 जा 8, परत 24 पण 2 2 1 जा 2, 2 2 जा 4, परत 12 पण 2 2 6 जा 12 आणि 6 पण 2 2 3 जा 6 आणि 3 कशाने होईल 3 होईल 3 1 जा 3. फॅक्टर लिहून घ्या. 42 इज इक्वल्स टू 2 × 3 × 7 आणि 45चे फॅक्टर काय येतील 3 × 3 × 5. 48चे फॅक्टर लिहून घेते 2 × 2 × 2 × 2 × 3. बघा कॉमन फॅक्टर काय आहे तिघांमध्ये पण, जर तिघांमध्ये येईल तर 2 आहे, इथं 2 नाही आहे म्हणून 2 कट. 3 आहे 3 आहे 3 आहे बघा आहे, इथं 7 आहे 7 कुठंच नाही आहे म्हणून तो पण कट. 5 आहे का नाही म्हणून एस सी एफ काय येईल आपला 3. बघा 8 नंबर काढलेला आहे 57 75 102. त्याला फॅक्टर करून घेऊया. 57 कशाने डिव्हिजिबल होईल बघा 57 कशाने होईल डायरेक्ट 3 2 होत नाही 3 बघा 3 1 जा 3,
काय राहते 2 राहिले आणि 7 27 3 9 जा 27. तर 19 प्राईम नंबर आहे. 19 कशाने येऊन फक्त 19 1 जा 90. 75 बघा 3नेच होईल. काही 3 1 जा 3 3 2 जा 6 1 राहिला 3 5 जा 50. आता 25 3ने होते का नाही, म्हणून कशाने करावं लागेल 5ने. 3 5 जा 25. 5 1 जा 5 102 बघा 2ने होईल कारण युनिट प्लेसला 2 आहे. 2 5 जा 10 2 1 जा 2. तर 21 2ने नाही होत. 3ने बघा 3 1 जा 3 करायला 2 आणि 1 21 3 7 जा 21 17. परत कशाने 17 कशाने करावं लागेल 17नेच कारण 17 इज अ प्राईम नंबर. 17 1 जा 70. ठीक आहे. तर फॅक्टर लिहून घेऊया. 57चे काय फॅक्टर आले 3 मल्टिप्लाय बाय 90. 75चे फॅक्टर काय आले 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि 102चे फॅक्टर काय आले 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 70. आता SCF बघा काही तो तिघांमध्ये पण कॉमन आहे असा कोण आहे फक्त 3 आहे म्हणून SCF इज 3. बघा 9 नंबर दिला आहे 56 57. 56 2ने डिव्हिजिबल आहे. 2 2 जा 4 1 राहिला 2 8 जा 16. 28 पण कशाने होते डिव्हिजिबल 2ने होते. 2 1 जा 2 2 4 जा 8. 14 पण 2ने होते. 2 7 जा 14. 7 2ने होते का पण नाही. 7 कशाने करावं लागेल 7 7 1 जा 7. आता 57 बघा 2ने तर नाही होत. 3ने बघू 3 1 जा 3 2 राहिले 3 9 जा 27. ठीक आहे. आता 19 पण कशाने करावं लागेल 19नेच करावं लागेल डिवाईड कारण 19 काय आहे प्राईम नंबर. 19 1 जा 19. ठीक आहे. 56चे फॅक्टर काय येतील मग 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7 आणि 57चे फॅक्टर काय आले 3 मल्टिप्लाय बाय 90. आता याच्यामध्ये दोघांमध्ये पण कॉमन फॅक्टर कोणता आहे का नाही आहे. जेव्हा दोघांमध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नसतो तेव्हा काय असतो कोणता कॉमन फॅक्टर असतो 1 म्हणजेच आपला SCF काय येईल 1. बघा 10 नंबरचं दिलेलं आहे एक्झाम्पल. तिघांची पण काय करून घेऊया फॅक्टर करून घेऊया. 777 बघा 3ने करते काय येईल तर डिवाईड केलं तर बघा मी इथं डिवाईड करून दाखवते. 2 3 2 6 1 राहिला 7 3 5 जा 15 तर ते 2 आणि 7 2 9 जा 27 म्हणजे काय आलं 259. ठीक आहे. तर परत हा नंबर कशाने डिवायजेबल आहे 3ने होईल का नाही होत. डायरेक्ट कशाने करावं लागेल 7ने. बघा काय येईल 37 आणि 37 कशाने करावं लागेल 37ने. 37 1 जा 37. 315 कशाने करावं लागेल डिव्हिजिबल 3ने. 3 1 जा 3 0 3 5 जा 15. परत 3ने. 3 3 जा 9 1 राहिला 3 5 जा 15. 35 कशाने करावं लागेल 5ने. 5 7 जा 35 आणि 7 7ने. 7 1 जा 7. 588 2ने करावं लागेल. 2 2 जा 4 1 राहिला 2 9 जा 18 आणि 2 4 जा 8. परत हे पण 2ने. 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि 2 7 जा 40. आता हा नंबर कशाने करावा लागेल 3ने. 49 तर 49 कशाने डिव्हिजिबल आहे 7ने. 7 7 जा 49 आणि 7 पण 7ने. 7 1 जा 7. 777चे फॅक्टर काय आले 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 37. 315चे 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 7 आणि 588चे फॅक्टर काय आले 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. तर बघा याच्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आला जो तिघांमध्ये पण आहे. बघा 3 इथं पण आहे 3 इथं पण आहे आणि 3 इथं पण आहे म्हणजे एकदा 3 आणि हा 7 इथं पण आहे 7 पण आहे आणि 7 काय मग 3 7 जा 21 म्हणजे SCF काय आला आपला
हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 21. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे, फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. कोणत्या मेथडनी करायचं आपल्याला, डिव्हिजन मेथड. ठीक आहे, आता डिव्हिजन मेथड बघा कशी आहे. हे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे 275 डिवायडेड बाय 525. ठीक आहे, आता बघा याच्यामधला मोठा नंबर कोणता आहे, 525. म्हणून आपण याला काय करू, डिवाइड करू. कोणत्या नंबरनी, 275. ठीक आहे, बघा कसं असते. ठीक आहे, बघा आता 275च्या टेबलमध्ये 525 येते का, नाही. हा बघा मी टेबल लिहिलेलं आहे. 275 टू द काय येते, 550 येते. पण आपल्याला काय पाहिजे, 525 पाहिजे. म्हणजे हा नंबर मोठा झाला, म्हणजे आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल, 1 नेच. ठीक आहे, म्हणजेच 275 वन जा 275. बघा लक्ष देऊ नये का, काहीच हार्ड नाही आहे, खूप इझी आहे. ठीक आहे, आता आपण डिव्हिजनमध्ये काय करत असतो, सबट्रॅक्शन. सेम सबट्रॅक्शन करूया. 5 - 5 0. 2 - 7 होते का, नाही होत. काय करावं लागेल, बॉरो करावं लागेल. इथं 2 कट करून काय येईल, 12 आणि 5 कट करून 4. ठीक आहे, म्हणजे 12 - 7 काय येईल, 5. 4 - 2 2. तर 250 आलं. आता परत सेम प्रोसिजर करायची आहे. कशाला, 250ला 275 इथं घ्यायचं, 275 इथं घ्यायचं. आता 250च्या टेबलमध्ये 275 येईल का, नाही. काय कशाने करावं लागेल, 250 वन जा 250. ठीक आहे, सेम करायचं सबट्रॅक्शन. काय येईल, 5 - 0 5, 7 - 5 2 आणि हे 0. द 25वाला परत सेम प्रोसिजर रिपीट करायचा. हा 250 इथं घ्यायचा. ठीक आहे, आता 25ला 250 डिवाइड आहेत का, 25 10चा काय येईल, 250. म्हणजेच काय होते, तो कम्प्लिटली डिवाइड कशाने होते, 10नी. 250 सबट्रॅक्शन काय येईल, 0 0 0. ठीक आहे, म्हणजे आपला काय आला, हा जो 25 आहे हा आपला आला HCF. HCF इज 25. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे आपण क्वेश्चनमध्ये बघा, रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रिड्यूस पण करायचं. ठीक आहे, बघा काय येईल, 275/525 इज इक्वल्स टू, आता याचा HCF 25वाला, म्हणून 275 याला डिवाइड कशाने करायचं, 25नी. आणि 525ला पण कशाने डिवाइड करायचं, 25. याचा आन्सर येते, जर डिव्हिजन केले तर 11 आणि काय येईल, 21. डिव्हिजन करून बघा. ठीक आहे, बघ काय येईल कन्क्लुजन, HCF इज 25 अँड simplest form of the fraction is 11/21. ठीक आहे, समजलं. खूप इझी आहे, फक्त स्टेप बाय स्टेप करत जायचं. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्याने येऊन जाईल. बघा 76/133. तर आपण सेम जशी डिव्हिजन करतो, मोठा नंबर ला कशाने, छोट्या नंबरनी डिवाइड करतो. आता 76ला डिवाइड करायचा 133. 76 वन जा 76. काय करायची, सबट्रॅक्शन. बॉरो करावं लागेल. इथं काही 13, इथं राहील 2. 13 - 6 7. 2 परत 7 होत नाही, म्हणजे 12 - 7 5. ठीक आहे, म्हणजे इथून बॉरो केला, इथं करायला 0. 57. तर परत कशाने, 57ला कशाने डिवाइड करावं लागेल, कशाला डिवाइड करावं लागेल, 76ला. 57 वन जा 57. ठीक आहे, तर सबट्रॅक्शन बघा काय, इथं काय करावं लागेल, बॉरो. 16 - 7 9. 6 - 5 1. 19ला कशाने करावं लागेल, 57ला. 19 3 जा 57, म्हणजे 0 0. HCF काय आला आपला, 90. HCF इज
19, पण आपल्याला काय काढायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म काढायचं आहे. 76/133 इज इक्वल्स टू 76ला आणि 133ला कशाने डिवाईड करायचं, 19ने. काय येईल आन्सर, 4/7. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल, HCF is 19 and simplest form of the fraction is 4/7. ठीक आहे. बघा ह्या प्रॅक्टिस सेटमधलं सर्वात लास्ट एक्झाम्पल काय, 161 डिवायडेड बाय 69. 69ने डिवाइड करू 161ला, काय येईल, 169 1 जा 69 आणि 69 2 जा टेबल बनवून घ्यायचा. काय येईल, 9 2 जा 18, 138, 69 3 जा काय येईल, 9 3 जा 27, 207. आता 161 आहे म्हणजे 2 डिव्हिजिबल होईल. काय येईल, 138. याची काय करायची, सबट्रॅक्शन. काय येईल, इथं 11, इथं 5. 11 - 8 3, 5 - 3 2, 1 - 1 0. ठीक आहे. आता 23ला कशाने डिवाईड करावं लागेल, 69नी. 23 3 जा 69. काय येईल, 9 - 9 0, 6 - 3 0. म्हणजे आपला HCF आला 23. HCF इज 23. तर आपला सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे 161/69. ला कशाने डिवाईड करायचं दोघांना पण, 23ने. याचा आन्सर येते 7/3. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल, HCF इज 23 and simplest form of the fraction is 7/3. ठीक आहे. अशा प्रकारे मी हा प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.